नमस्कार। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 5 चा लेसन नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युले। काय शिकणार आहे आपण या व्हिडिओमध्ये शिकायचं आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1। आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व करायच्या अगोदर या प्रॅक्टिस सेट साठी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज होतो हे बघायचं आहे। हे बघा मागच्या पेजवर आहे। काय आहे? एक्सपान्शन ऑफ x + a ब्रॅकेट मध्ये दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x + b काय दिलेलं आहे? याचे एक्सपान्शन = x² + a + b * x + ab म्हणजे काय दिलेलं आहे? x + a एका ब्रॅकेट मध्ये काय आहे? x + a आहे आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये x + b म्हणजे काय आपली जी फर्स्ट टर्म आहे ती काय आहे? कॉमन आहे। ठीक आहे, म्हणजे काय करायचं आहे? फर्स्ट टर्मचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे प्लस जे सेकंड टर्म a आणि b डिफरंट आहेत त्यांची काय करायची? प्लस करायची आणि त्याला जी कॉमन टर्म आहे ती काय करायची? मल्टिप्लाय करायची प्लस ज्या डिफरंट टर्म आहेत a आणि b त्या काय करायच्या? मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायच्या। ठीक आहे, हाच फॉर्म्युला यूज करून आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व करायचा आहे। तर बघूया आपण प्रॅक्टिस सेट 5.1। ठीक आहे, चला बघूया मग। चला आपण प्रॅक्टिस सेट काय करायचं आहे? 5.1 सॉल्व करायचं आहे। त्याच्या अगोदर इथे मी एकदा फॉर्म्युला लिहून घेते। काय आहे? x + a * x + b काय आहे फॉर्म्युला? लर्न नाही करायचा, लक्षात ठेवायचा। जी कॉमन टर्म आहे काय आहे? x तिचा स्क्वेअर x² प्लस जे डिफरंट टर्म आहे त्यांची काय करायची? ॲडिशन a + b आणि त्यांना मल्टिप्लिकेशन मध्ये काय घ्यायचं? जी कॉमन टर्म आहे x ती प्लस ज्या दोन्ही डिफरंट टर्म आहेत a आणि b त्या काय करायच्या? मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायच्या। ठीक आहे, हाच फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचं आहे? प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व करायचं आहे। चला तर बघूया काय फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? a + 2a - 1। ठीक आहे, आधी काय करायचं? आपला एकदा फॉर्म्युला लिहून घ्यायचा। x + a x + b = x² + a + b * x + a * b। आता हे बघा हा आपला फॉर्म्युला आहे आणि हे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे। ठीक आहे, याला कंपेअर करा। यामध्ये कॉमन टर्म कोणती आहे? इथे x ची टर्म कोणती आहे? a आहे। a काय आहे? आपली x ची टर्म आणि a काय आहे? 2 आणि b काय आहे? आता आपले फॉर्म्युलामध्ये काय आहे? +b आहे आणि इथे काय आहे? -1 आहे म्हणजे आपले b काय येईल? -1। ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं काहीच काम नाही। b काय येईल? फक्त -1। चला मग फॉर्म्युलामध्ये पुट करूया। a + 2a - 1 काय आहे कॉमन टर्म आपली? a² प्लस काय येईल? a + b a काय आपला 2 प्लस b काय -1 आणि जी कॉमन टर्म आहे x ती काय आहे? a प्लस a * b म्हणजे 2 * -1। ठीक आहे, चला सॉल्व करायला। a² प्लस 2 हे काय होईल? प्लस मायनस -1 * a तर ही काय होईल? प्लस 2 × 2 पण कोणते 2 येतील? -2। ठीक आहे, चला सॉल्व करा परत। a² प्लस 2 - 1 1a आणि हे काय होईल? प्लस मायनस -2। ठीक आहे, काय येईल आपलं आन्सर मग? एक्सपान्शन काय येईल? a + 2a - 1 चं a² प्लस 1a - 2। ठीक आहे, समजलं? चला सेकंड बघूया। सेकंड काय आहे? सेकंड बघा m - 4 m + 6 काय करायचं? सर्वात आधी जो आपला फॉर्म्युला आहे तो लिहून घ्यायचा। काय आहे? x + a x + b प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लिहिल्याने काय होते? होऊन जाईल आपला लर्न पण होऊन जाईल। ठीक आहे, x² प्लस a + b * x + a * b। ठीक आहे, आता याच्यामध्ये x ची टर्म कोणती आहे? कॉमन m आहे। चला आधी आपलं जे क्वेश्चन आहे तो लिहून घेऊया। m - 4 m + 6। ठीक आहे, जी कॉमन टर्म आहे ती काय आहे आपली? m म्हणजे काय येईल? m² प्लस आता याच्यामध्ये a काय आहे आपला? इथं प्लस a आहे पण इथे काय आपल्याला -4 दिला म्हणजे a काय येईल आपला? -4 प्लस b काय येईल? 6 * m प्लस a * b a काय आहे? -4 *
6. ठीक आहे, चला सॉल्व करा. m स्क्वेअर प्लस, आता हे बघा काय आहे, -4 + 6 काय होत असते, सबट्रॅक्शन. आणि साईन कोणती येत असते, मोठ्या नंबरचं. आपण क्लास 7मध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे, आता इथे एक मायनस आहे, एक प्लस आहे, काय होत असते, सबट्रॅक्शन. आणि साईन मोठ्या नंबरचे म्हणजे काय येईल, -4 + 6 2 आणि इंटू m, पण कोणते 2 येतील, +2. ठीक आहे, आता हे काय होईल, 6 4 जा 24 आणि हे प्लस मायनस मायनस, म्हणजे आपले आन्सर काय येईल, एक्सपान्शन m - 4 m + 6 = m स्क्वेअर + 2m - 24. चला बघा, थर्ड नंबरचं काय आहे, p + 8 आणि p - 3. काय घेतलेलं आहे मी इथे, फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. चला सॉल्व करा. p + 8 p - 3. ठीक आहे, कॉमन टर्म कोणती आहे, p, म्हणजे काय येईल, p स्क्वेअर प्लस a काय येईल आपला 8 प्लस b काय येईल -3 इंटू x काय येईल p प्लस 8 इंटू -3. चला सॉल्व करूया. p स्क्वेअर प्लस हे काय होईल 8 प्लस -3 इंटू p. समजलं, इथं काय येईल 8 3 जा 24 आणि हे 24ला साईन कोणती येईल, मायनस. नेक्स्ट स्टेपमध्ये करूया. ठीक आहे, हे बघा काय येईल, p स्क्वेअर प्लस 8 - 3 5p प्लस -24. काय येईल आपलं एक्सपेन्शन, मग p + 8 आणि p - 3चं p स्क्वेअर प्लस 5p -24. ठीक आहे, बघा 4 नंबर काय आहे, 13 + x 13 - x. चला फॉर्म्युला लिहून घ्या. x + a x + b = x² + a + b इंटू x + ab. ठीक आहे, चला कॉमन टर्म कोणती, आता याच्यामध्ये बघा आतापर्यंत आपल्याला काय होते, कोणते पण ABCDचे नंबर, ABCDचे डिजिट होते कॉमन टर्म म्हणून. पण आता काय नंबर दिला आहे 13 13, म्हणजे आपला x काय येईल 13 आणि a काय येईल x आणि b काय येईल -x. ठीक आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं, जसा फॉर्म्युला आहे तसंच सॉल्व करायचं. त्याला 13 + x आणि 13 - x. तर कॉमन टर्म कोणती आपली 13, म्हणजे मीन्स काय येईल 13 स्क्वेअर प्लस a काय येईल आपला x प्लस b काय येईल -x इंटू x, म्हणजे 13 प्लस a इंटू b मीन्स काय येईल x इंटू -x. ठीक आहे, आता याला सॉल्व करा. 13चा स्क्वेअर काय असतो 169 प्लस हे काय होईल x प्लस -x इंटू 13 आणि हे काय होईल प्लस मायनस आणि x इंटू x x स्क्वेअर काय होईल 169 x - x काय होते 0 आणि 0 × 13 काय येईल 0, म्हणजे ही पूर्ण टर्म काय होऊन जाते आपली 0 होऊन जाते. म्हणजे काय येईल 169 - x स्क्वेअर. म्हणजे आपला एक्सपान्शन फॉर्म काय येते 13 + x and 13 - x = 169 - x स्क्वेअर. ठीक आहे, समजलं. हे बघा क्वेश्चन नंबर 5 काय आहे 3x + 4y 3x + 5y. ठीक आहे, आता फॉर्म्युला काही लिहित नाही मी, पण तुम्ही काय करायचं प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तो लिहून घ्यायचा. ठीक आहे, मग काय येईल 3x + 4y 3x + 5y. काय येईल सॉल्व केलं तर काय येईल a स्क्वेअर म्हणजे काय, सॉरी x स्क्वेअर म्हणजे काय असते 3x स्क्वेअर प्लस a + b असते ना, म्हणजे काय येईल 4y + 5y इंटू 3x + 4y इंटू 5y. ठीक आहे, आता काय येईल 3चा स्क्वेअर 9 आणि x चा स्क्वेअर 9a स्क्वेअर प्लस आता हे बघा 4y + 5y काय होते 9y इंटू 3x. हे काय आहे हे 3x काय याला मल्टिप्लिकेशनमध्ये. हा ब्रॅकेटचा मिनिंग काय असतो, ही दोन्ही जे टर्म आहेत त्या कशामध्ये आहेत आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये. प्लस
4 5 जा 20 आणि y इंटू y स्क्वेअर. ठीक आहे. हे बघा 9x स्क्वेअर प्लस 9 3 जा 27x इंटू y प्लस 20y स्क्वेअर. हॅलो काय मग एक्सपान्शन फॉर्म 3x प्लस 4y आणि 3x प्लस 5y चा 9x स्क्वेअर प्लस 27xy प्लस 20y स्क्वेअर. ठीक आहे. समजलं. हे बघा 6 नंबरचं काय आहे 9x मायनस 5t 9x प्लस 3t. इथं काय घेतलेलं आहे मी जो फॉर्म्युला आहे तो लिहून घेतलेला आहे. त्याला सॉल्व करूया. मग 9x मायनस 5t 9x प्लस 3t. ठीक आहे. चला काय येईल हे बघा इथे करते मी. काय येईल कॉमन टर्म आहे काय 9x स्क्वेअर प्लस ए काय आपला मायनस 5t प्लस बी काय आहे 3t इंटू एक्स काय आहे सॉरी एक्स आहे 9x प्लस ए काय आहे आपला 5t आणि बी काय आहे 3t. समजत आहे. त्याला सॉल्व करायला 9चा स्क्वेअर 81 x स्क्वेअर प्लस आता हे बघा मायनस 5t प्लस 3t. आता हे बघा एक साईन मायनसची आहे एक प्लसची आहे म्हणजे काय होत असते सबट्रॅक्शन होते. पण साईन कोणतं येते मोठ्या नंबरचं म्हणजे 5 मायनस 3 2t. पण मोठा नंबर कोणता आहे 5 आहे म्हणून 5ला साईन कोणती आहे मायनस म्हणून काय मायनस 2t इंटू 9x प्लस 5 3 जा 15 t इंटू t स्क्वेअर. पण कोणते t स्क्वेअर येतील हे 15t मायनस 15 t स्क्वेअर कारण एक साईन मायनस आहे एक प्लस आहे मल्टिप्लिकेशनमध्ये काय होत असते ॲड होत असते. ठीक आहे. म्हणजे साईन प्लस मायनस येते. जर एक मायनस असेल एक प्लस असेल तर साईन कोणती येत असते मायनस येत असते. ठीक आहे. काय 81 x स्क्वेअर हे बघा काय येईल 9 टू द 18 xt. पण कोणते 18 येतील मायनस xt. हे बघा प्लस मायनस मायनस 15 t स्क्वेअर काय होईल आता 81 x स्क्वेअर प्लस मायनस मायनस 18 xt मायनस 15 t स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजेच काय येईल आपला एक्सपान्शन फॉर्म 9x मायनस 5t 9x प्लस 3t इज इक्वल्स टू 81 x स्क्वेअर मायनस 18 xt मायनस 15 t स्क्वेअर. ठीक आहे. समजलं. 7 नंबरचं बघा काय आहे m प्लस 2/3 m मायनस 7/3. इथं काय लिहिलेलं आहे फॉर्म्युला लिहिलेलं आहे. चला कॉमन टर्म काय आपली m स्क्वेअर प्लस हे बघा आता आपल्याला आतापर्यंत डिजिट दिलेले होते पण इथं रॅशनल नंबर दिलेला आहे ते कन्फ्यूज व्हायचं काहीच काम नाही आणि घाबरायचं पण बिलकुल गरज नाही. ठीक आहे. चला बघूया आपण जसं आतापर्यंत सॉल्व करत आलेलं आहे तसंच सॉल्व करूया. ए काय आहे 2/3 आणि बी काय आहे मायनस 7/3 आणि या सर्वांना मल्टिप्लिकेशनमध्ये काय एक्स म्हणजेच काय आपला कॉमन टर्म m प्लस ए काय 2/3 आणि बी काय मायनस 7/3. ठीक आहे. हे बघा गाईल आता m स्क्वेअर प्लस 2/3 प्लस मायनस मायनस 7/3 इंटू m प्लस हे काय होईल हे बघा काय होईल मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत दोन्ही टर्म म्हणजे 7 टू द 14 आणि 3 3 जा 9 पण कोणते येतील मायनस. ठीक आहे. m स्क्वेअर प्लस आता हे काय होईल हे बघा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे काय येईल एकदाच येईल आणि प्लस 2 मायनस 7 म्हणजे काय येईल हे -5. हे बघा एक पॉझिटिव्ह नंबर आहे आणि एक नेगेटिव्ह नंबर आहे तर काय येईल मायनस होईल आणि साईन कोणत्या येईल मोठ्या नंबरची. ठीक आहे. इंटू m प्लस मायनस मायनस 14/9 काय येईल m स्क्वेअर प्लस मायनस मायनस 5/3 इंटू m मायनस 14/9.
म्हणजेच एक्सपान्शन फॉर्म काही ना आपला m+2/3 m-7/3 इज इक्वल्स टू m² - 5/3 m-14/9. ठीक आहे, समजलं कसं सॉल्व केलं. हे बघा 8 नंबरचं काय आहे, x + 1/x आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये x - 1/x काय चला सॉल्व करूया. कॉमन टर्म काय आपली x आहे x² प्लस काय येईल a काय आहे 1/x प्लस b काय आहे -1/x इंटू x प्लस a इंटू b म्हणजे 1/x इंटू -1/x. ठीक आहे, हे बघा सॉल्व करा. x² प्लस काय येईल 1/x प्लस -1/x इंटू x प्लस काय येईल हे 1 आणि x इंटू x² पण कोणती येईल टर्म मायनसमध्ये. ठीक आहे, इथं मायनस साईन आहे ना म्हणून x² प्लस हे काय होईल 1 - 1 0 आणि x - x पण काय होते 0 0 इंटू x 0 प्लस -1/x² म्हणजे आता ही काय होते ही पूर्ण टर्म काय झाली आपली 0 झाली. म्हणजे काय येईल x² - 1/x² म्हणजे काय येईल आपलं एक्सपान्शन फॉर्म x + 1/x x - 1/x इज इक्वल्स टू x² - 1/x². समजलं. हे बघा या प्रॅक्टिस सेटमधलं सर्वात लास्ट एक्झाम्पल काय आहे 1/y + 4 1/y - 9. त्याला सॉल्व करूया. इथे मी फॉर्म्युला लिहिलेला आहे आणि टर्म पण लिहिलेली आहे. काय येईल 1/y² प्लस a काय आहे 4 प्लस b काय आहे -9 इंटू 1/y प्लस a काय आहे 4 इंटू -9. ठीक आहे, आता इथं काय येईल 1² 1 आणि y² प्लस 4 प्लस -9 1/y. इथं काय येईल प्लस 4 9 जा 36 पण कोणते येतील मायनस कारण एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. काय येईल हे 1/y² प्लस 4 - 9 काय येत असते एक प्लस आहे आणि एक मायनस आहे काय होत असते सबट्रॅक्शन पण साईन कोणतं येते मोठ्या नंबरचं म्हणजे काय येईल -5 इंटू 1/y आणि हे काय होईल प्लस -36. नेक्स्ट काय येईल 1/y² प्लस -5/y -36 मीन्स एक्सपान्शन फॉर्म्युला काय येईल आपला 1/y + 4 1/y - 9 इज इक्वल्स टू 1/y² - 5/y -36. ठीक आहे, अशा प्रकारे काय केलं मी इथे चॅप्टर नंबर 5चा प्रॅक्टिस सेट 5.1 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.